नमस्कार मित्रांनो, पी.एम. किसान योजनेचा 17वा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 जून 2024 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते जमा करण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यातही 2,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे. आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा मेसेज आलेला असेल. तर आता महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे की पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत जे शेतकरी पात्र आहे तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरलेले आहे. आणि मागे पी एम किसान योजनेच्या 16वा हप्ता ज्यावेळेस लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला गेलेला होता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा 2,000 रुपयाचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेलेला होता. तर या ठिकाणी पी एम किसान योजनेचा 17वा हप्ता जमा केला गेलेला आहे. परंतु राज्य शासनाचा जो नमो शेतकरी हप्ता आहे तो लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कधी वर्ग केला जाणार आहे त्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता ज्यावेळेस लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेलेला होता त्यापूर्वी या ठिकाणी एक नवीन जी आर काढण्यात आलेला होता राज्य शासनाद्वारे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा जी आर 10 ऑक्टोबर 2023 रोजीचा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी रुपये 1720 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी आर दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजीचा आहे. आणि महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता आहे तो 23 ऑक्टोबर 2023 रोजी बँक खात्यात वर्ग केला गेलेला होता. म्हणजे 10 ते 13 दिवसामध्ये जी आर काढल्यानंतर 10 ते 13 दिवसामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वर्ग केला गेलेला होता. त्याचप्रमाणे दुसऱ्या हप्त्यापूर्वीही या ठिकाणी राज्य शासनाद्वारा जी आर काढण्यात आलेला होता. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी आर दिनांक 21 फेब्रुवारी 2024चा आहे. आणि दुसरा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्यांना 29 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आलेला होता. म्हणजे दुसरा हप्ता वितरित करण्यापूर्वी 8 दिवसापूर्वी या ठिकाणी हा जी आर काढण्यात आलेला होता. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 29 फेब्रुवारी 2024 रोजी तिसरा हप्ता म्हणजे दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकाच दिवशी या ठिकाणी वाटप करण्यात आलेला होता. आणि तो जी आर सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आणि 23 फेब्रुवारी 2024 रोजी हा जी आर काढण्यात आलेला होता. आणि 29 फेब्रुवारी 2024 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत बँक खात्यात वितरित करण्यात आलेला होता. तर आता या ठिकाणी प्रश्न आहे की चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी वर्ग केला जाणार आहे. कारण 17वा हप्ता या ठिकाणी ऑलरेडी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे 2,000 रुपयेचा तो जमा केला गेलेला आहे. तर चौथा हप्ता म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. आणि त्यापूर्वी या ठिकाणी राज्य शासनामार्फत नवीन जी आर काढण्यात आलेला आहे. तो नवीन जी आर काढण्यात येईल त्यावेळी आपल्या चॅनलवर प्रथम आपण व्हिडिओद्वारे माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी
तुम्ही जर एक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत PM किसान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी येणार आहे त्याची अपडेट आपण लवकरच घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.